ऑफिसला भेट देत आहे, काय विशेष कारण? नाही, बापू आपल्याला माहिती असेल महाराष्ट्रात लढणारा नेता म्हणून त्यांची नोंद आहे. गेली कित्येक वर्ष सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये काम करताना त्यांचा वेगळा चेहरा आहे महाराष्ट्राने बघितला. आणि शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना हजारो कोटीचा निधी ह्या सांगोला शहरासाठी त्यांनी आणून सांगोला शहराला एक चांगला चेहरा देण्याचं काम केलं. आणि आत्ताच्या निवडणुकीमध्ये मी बापूंची बाईट बघितली. बापू आमचे परिवारातले माझे सगळे नातेवाईक त्यांच्या आजूबाजूला असतात. आणि काल ज्या पद्धतीने त्यांच्या ऑफिसची तपासणी झाली, छापा मारल्यासारखं काय ते, एक चांगल्या कार्यकर्त्याच्या पाठीशी आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी उभं राहिलं पाहिजे या भावनेतून मी त्यांना खरं तर भेटलं. पण मी त्यांना भेटणार होतो कारण निवडणुकी पंढरपूर आहे, सांगोला आहे, मी आता कुर्डवाडीमध्ये जाणार आहे. बापूंनी चांगली कार्यकर्ते त्या ठिकाणी उभे केलेत, त्यांना एक शुभेच्छा देण्यासाठी आणि त्या भागामध्ये आमचे परिवार असणं त्यांना सगळ्यांना एक सांगणं आवाज न देण्यासाठी की आमच्या बापूंनी जिथं जिथं उमेदवार उभे केले त्यांचा पाठिंबा दिला पाहिजे. बापू हा लढणारा कार्यकर्ता महाराष्ट्राने बघितला आहे. मधल्या काळामध्ये बापूंची तब्येतही बरोबर नव्हती, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि लोकसभा असेल, विधानसभा असेल, ताकदीने एक शिवसेना भाजपचं काम त्यांनी या भागामध्ये केलं आणि पोटतिडकीने काम केलं. म्हणजे बापूचे वॉटर एक मनात एक म्हणजे मनात ते वॉटर असतं, त्यामुळं एक त्यांचे इतिहासात त्यांची नोंद होणार आहे. आपण बघितलं असं आदरणीय कैलासवासी गणपतराव देशमुख साहेबांच्या बरोबर निवडणूक लढवलं, पण त्यांचाही मान सन्मान त्यांनी ठेवून त्यांची एका उंचीवर त्यांची प्रतिमा डोळ्यासमोर ठेवून त्यांनी या सांगोल्यामध्ये काम केलं. विरोधकाला विरोधक म्हणून कधी बापूंनी काम नाही केलं. त्यांचंही काम करताना त्यांचंही विरोधक असताना सुद्धा त्यांचं कौतुक, त्यांचं कामाचा आढावा त्यांनी कायम चांगला वाचलेला आहे, पाडा वाचलेला आहे. आणि मग अशा वेळेला कालच्या परिस्थितीमध्ये एक दुःखदायी घटना, पोलीस येतात, त्यांच्यावर छापा टाकतात. एक फटका एक कार्यकर्ता म्हणून, आमदार म्हणून समाजापुढं काम व्हायलेलं माझं जे आहे ते समाजाचं आहे. आणि अशा भावनेतून असं काम करत असताना ज्या पद्धतीने ज्यांनी ही ज्यांनी ही पॉवर मसल वापरली ती चुकीची होती. कारण शेवटी शिंदे साहेबांवर काम करणारा आणि भाजप सेनेचं सत्ता आणताना बापूची प्रमुख भूमिका होती की पहिल्या दिवशी त्यांनी शिंदे साहेबांवर राहून भाजपची सत्ता आणण्यासाठी एक आपण खारीसारखं म्हणजे आपण तो खारीसारखं एक छोटंसं काम केलं, पण ते महाराष्ट्राने बघितलेलं आहे. आणि म्हणून बापूंना पाठिंबा तर महाराष्ट्रात शिंदे साहेबांचा आहे, सगळ्यांचा आहे. सकाळी शिरसट साहेबांनी त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे असं सांगणार, पण कायम एक निष्ठा ठेवलेलं भाजप शिवसेनेवर निष्ठा ठेवून त्यांनी काम केलं. एकंदरीत राज्यात जर आपण बघितलं तर कुठेतरी शिंदे गटाला भाजपकडनं टार्गेट केलं तर ते वारंवार अशा घटना घडतात. मी आता बघा लोकशाही म्हणजे बापूंच्या ऑफिसमध्ये बसलोय, पण बापूंना माझं कितपत पटेल हे मला सांगता नाही येणार. पण निवडणुकाच लोकशाही राहील का ना अशी परिस्थिती आहे. आज ह्या निवडणूक आहेत बघा, मी सांगतो, मी 35-40 वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करतो, पण ह्या नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, नगरपंचायती असतील, ग्रामपंचायती असतील, जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, ह्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. आणि आम्ही सर्व नेत्यांनी ह्या निवडणुका हायजॅक करायच्या का कार्यकर्त्यांना संधी द्यायची. हा कार्यकर्ता घडणारी निवडणूक आहे, मग तो कुठल्याही पक्षाचा असू द्या, कुठल्या विचाराचा असू द्या, पण त्याच्यासाठी ह्या निवडणुका असतात. आणि आत्ता बघितलं तर पूर्वीच्या निवडणुका ह्या चिन्हावर पक्षाच्या लढत नव्हत्या, ह्या वेगळ्या चिन्हावर म्हणजे जे निवडणूक आयोग ते चिन्हावर स्थानिक ह्याच्यावर चिन्हावर लढत. आज ह्या निवडणुका घेतल्यात ना हातामध्ये, तर ह्याच्यामध्ये शिवसेना प्रमुखांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा चेहरा, ज्याला आयुष्यामध्ये पाठीमागं कोण घराणेशाही नाही, बाकीचे आर्थिक नाही, म्हणजे सुबकता नाही, एक फाटका तुटका कार्यकर्ता लढणारा हा निवडून येणारा, अशा अनेक चेहरे आपण बघितले. एकनाथ शिंदे साहेब असतील, मनोज जोशी असतील, नारायण राणे असतील, बापूंसारखी शिवसेना प्रमुखांनी घडवलेले कार्यकर्ते की त्यांना चेहरे नाही. आणि त्या निवडणुका खऱ्या अर्थाने ह्या निवडणुका असतात. पण आत्ताच्या निवडणुका ज्या पद्धतीनं मसल पॉवरवर चालल्यात ह्या लोकशाहीला घातक आहेत. आणि म्हणून आम्ही सर्वांचं एक म्हणणं आहे की ही निवडणूक ही चांगल्या विचाराने, चांगल्या कार्यकर्त्याच्या पाठीशी म्हणून ही निवडणुका झाल्या पाहिजेत. आणि शिवसेना प्रमुख तुम्ही बघितलं असं आम्ही त्यांच्यावर काम केलं. एक विचाराची लढाई लढणारा नेता आज महाराष्ट्र देशामध्ये नाही. निवडणूक आयोग ज्या पद्धतीने काम करत त्यांना बोलणारं कोण राहिलं नाही. शिवसेना प्रमुख त्यांच्या लेखणीतून, त्यांच्या व्यंगचित्रातून चांगल्याला आडवं करण्याचं काम हे देशामध्ये त्यांनी केलं. आज या देशामध्ये सर्वसामान्य माणसाच्या पाठी उभा राहणारा नेता दिसत नाही.
पण त्यांचाच वारसा घेणारे एकनाथ शिंदे हे आज महाराष्ट्रामध्ये काम करतात आणि त्यांच्यामध्ये आम्ही काम करतो. आम्हाला अभिमान आहे, कार्यकर्त्यांच्या पाठीवर थाप ठेवणारा नेता आमच्या बरोबर आहे. तुम्ही आता म्हणालात की मसल पॉवर एक मिनिट तुम्ही आता म्हणालात की मसल पॉवर वापरून निवडणुका होत आहेत. कुठेतरी भाजप हे सत्तेचा दुरुपयोग करते. कारण ज्यांचं ज्या प्रकरणाचा फॉलोअप घेतला, तुम्ही बरेच पुरावे दिले, तिथं क्लीन चिट दिली जाते आणि इथं प्रचंड प्रसिद्धी असणारे काम करणाऱ्या लोकांना अडचणीत कुठली पॉलिसी नक्की? बघा, आता मी तुम्हाला सांगतो, मी कार्यकर्त्यांच्या भूमिकेत आलोय आणि राजकीय भूमिका ही 3 तारखेनंतर ठरणार आहे आमची. त्यानंतर काय बोलायचं हे तुम्हाला मी तर बोलणारच आहे. मी तर काय बापू सारखाच आहे, माझं काय तसं नसतं. पण एका विचाराची लढाई, शिवसेना भाजपची सत्ता आहे. बापू त्याचे सदस्य आहे, मी त्याचे सदस्य आहे. आम्हाला काही बंधन आहेत, ते काही विचार 3 तारखेनंतर बोलतील. परंतु ही निवडणूक लोकशाहीमध्ये कार्यकर्त्यांची नेत्यांनी हायजॅक करू नये, मसल पॉवर वापरू नये. कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता हे रोपटंय, ही निवडणूक ही रोपटंय कार्यकर्त्याची. विचाराची लढाई आणि एक कार्यकर्ता घडवण्याची लढाई. ही जर मसल पॉवर आर्थिक पॉवरने जर निवडणुका होत असतील तर भविष्यात कार्यकर्ता हा घडणार नाही. हे 3 तारखेनंतर काय होईल? 3 तारखेचे लिडरशिप आता हे एकनाथ शिंदे साहेब वरिष्ठ घेते, बापू आहेत, मी त्यांच्या खालचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे लिडरशिप त्यांनी करायची. पण जे काय आम्हाला आदेश देतील ते आदेश सर्वसामान्य आणि महाराष्ट्राच्या हिताचे असतील हे माझ्यासारख्या कार्यकर्ते. शिंदे साहेबांनी दाखल दाखवलं म्हणून आज भाजपची सत्ता राज्यात आहे आणि ते कुठेतरी भाजप विसरत चालले, कृतज्ञता व्यक्त झाली. त्याच्या मागे त्यांचं स्वयंबळावर जे राज्यात यायचं आहे ते स्वप्न, यामुळे हे संघर्ष दिसतोय. नाही, ह्या ज्या काही गोष्टी त्या महाराष्ट्राला दिसत आहेत, हे मतदारांना दिसतात, लोकशाहीमध्ये दिसतात. आम्हाला काही बंधन आहेत बोलायची, पण त्याच्यामध्ये हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना दिसतंय. ह्याचा उद्रेक कधीतरी होईल. तो कसा होईल तो सांगता येणार, पण उद्रेक नक्की होणार. भारतीय जनता पार्टीचं जे ऑपरेशन लोटस सुरू आहे ह्याची कार्यपद्धती बरोबर आहे का? त्याचं त्यांना यश मिळेल का? आता आपण सांगोल्यामध्येच बघितला, बघा, एक विचाराची लढाई लढणारा हा सांगोला आहे आणि देशमुख साहेबांचा आदर्श असणार हा सांगोला. पण ती विकल्या गेलेली लोक आता आपल्याला दिसत आहेत. आता मी कोणावर टीका करायला, पण विकल्या गेलेले दिसत. आता ही खरेदी विक्रीवर आता लय मोठी चर्चा तर नंतर हो, आम्ही आमने सामने हो किंवा नाही हो, पण एक कार्यकर्ता म्हणून जी भीती वाटते की एक महाराष्ट्रावर नाही देशामध्ये एक आदर्श सांगोला तालुका, आदरणीय देशमुख साहेबांचा तालुका, तो विचाराचा तालुका, तो एका मुशीतनं तयार झालेला आणि घोंगडीवर कार्यकर्ते घडवणारा हा सांगोला. त्याची परिस्थिती जर आज त्यांच्या परंपरेतून जर कुठं असा डाग लागत असेल तर ते वर्ण कोणाला चांगले आशीर्वाद देणार नाही, ते नक्की. मसल पॉवर आणि दंडशाही कोण करते नक्की? आता हे तुमच्यात आणि आमच्यात आता काय लपून राहिले ना, तुम्हाला काय लिहायचं ते लिहा, पण जे चाललंय ते चुकीचं. बापू म्हणतायत झुकेंगा नाही. अरे वाघ आहे राजा आहे. मी परवा ऐकलं, राजा आहे मी म्हणलं, हरलं नाही तर जिंकलं. राजा ज्यांनी आयुष्यभर काम केलं, पर आता म्हणजे किती वर्ष प्रामाणिक काम केलं, लढणारा कार्यकर्ता, रस्त्यावरचा कार्यकर्ता, उपाशी तापाशी सांगोल्यात काम केलंय. आज शिंदे साहेबांनी त्यांना 1000 रुपयाचं बजेट दिलं, हे सांगोल्यातील जनतेला दिलंय. हे काय स्वतःच्या घरासाठी दिले का काय दिले का? आयुष्यभर सगळं वाहून टाकलंय जनतेला. आणि त्या माणसाला जर अशा पद्धतीने जर विरोधक किंवा सत्तेतले मित्रच त्रास देत असेल तर ते योग्य नाही. अरे मी कधी झोकत नाही, मी तर लढतोच.